अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तधाम येथे दत्त जयंतीनिमित्त दिनांक 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर अखेर सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। बुधवार दिनांक 20 रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, सामूहिक श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात होणार। गुरुवार दिनांक 21 रोजी नित्य स्वाहाकार श्री गणेश याग, श्री मनोबोध याग, शुक्रवार दिनांक 22 रोजी नित्य स्वाहाकार श्री गीताई याग, शनिवार दिनांक 23 रोजी नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग, रविवार दिनांक 24 रोजी नित्य स्वाहाकार श्री चंडी याग, सोमवार दिनांक 25 रोजी नित्य स्वाहाकार श्री रुद्र याग, मंगळवार दिनांक 26 रोजी नित्य स्वाहाकार बलिपूर्णाहुती। दुपारी 12:39 श्री दत्त जन्मोत्सव होईल। बुधवार दिनांक 27 रोजी श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सांगता सकाळी 10:30 वाजता महाआरती होऊन महाप्रसाद होईल। दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी 8 वाजता भूपाळी आरती, 8:15 वाजता नित्य स्वाहाकार, 8:30 ते 10 वाजेपर्यंत सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन, 10:30 वाजता नैवेद्य आरती, 10:45 वाजता विशेष याग, दुपारी 2 ते 5:30 वाजेपर्यंत श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामीचरित्र सारामृत वाचन, सायंकाळी 6 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, 6:30 वाजता नैवेद्य आरती, 7 वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन, 7:30 वाजता नित्यसेवा, नित्य ध्यान असे कार्यक्रम होतील। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकसह नृसिंहवाडी, पिठापूर, गाणगापूर तसेच परदेशातील सेवा केंद्रात एकाच वेळी दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक श्री स्वामी सेवक भक्तांनी लाभ घ्यावा। तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान सेवा करण्यासाठी धान्य, वस्तू, पदार्थ देणगी द्यावयाचे असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।